महाराष्ट्रात भाजपने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे। कुठे नगरसेवक बिनविरोध निवडून आले तर कुठे नगराध्यक्षच बिनविरोध होण्याची परिस्थिती आहे। प्रस्थापितांविरोधात आलेला एकमेव अर्ज बाद झाल्याने अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध होते। तसंच काहीसं धुळे जिल्ह्यातही घडले। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयन रावल या बिनविरोध नगराध्यक्ष पदावर बसणार आहेत। सोबत 7 नगरसेवक देखील अपक्ष निवडून येणार आहेत। दोंडाईचा वरवडे नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरयू एकनाथ भावसार यांनी अर्ज दाखल केला होता। मात्र आज झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला। त्यामागे थकीत घरपट्टी असल्याचं बोललं जात आहे। आणि माननीय जयकुमार भाऊ रावल यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्व भाजप नेता ज्यांनी भाऊला मदत केली त्यांचं पण मी अभिनंदन करते। आणि दोंडाच्या सर्व जनताचा आणि सर्वांचा मी आभार मानते आणि अभिनंदन करते। जय हिंद, जय भारत। तसं तर मी 74 पासून नगरसेविका नगराध्यक्ष सर्वात जुनी दोंडाच्या नगराध्यक्ष नगरसेविका आहे। पण आता चौथ्यांदा मी निवडून आलेले माझी जनताचे माझी गावाची जनताचे माझ्यावरती फार प्रेम आहे आणि मी त्यांची सेवासाठी हजर आहे आणि अजून सुद्धा त्यांची सेवा करत राहील आणि सर्वांचा आभार मानते। डॉक्टर रवींद्र देशमुख यांनी घेतलेल्या बेकायदेशीर हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अनपेक्षित आणि बेकायदेशीर असा न्याय निर्णय देऊन महाविकास आघाडीचा आमचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा अर्ज नामंजूर केलेला आहे। खरं पाहिलं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी करत असताना अर्जामध्ये कुठल्याही त्रुटी नाहीत असं सांगितल्यावर रवींद्र भास्कर देशमुख यांनी उमेदवार थकबाकीदार असल्याचा खोटी हरकत घेतली। डॉक्टर देशमुखांचं कृत्य म्हणजे स्वतःच्या घरात जावई जोपासणाऱ्याने दुसऱ्याच्याही घरामध्ये जावई असावा अशा प्रकारचं हे कृत्य आहे। उमेदवार शरयू भावसार यांचं लग्न 2019 साली झालं। लग्न होऊन ते त्यांच्या सासरी गेल्यात आणि माहेरच्या कुटुंबियांशी त्यांचा कुठलाही संबंध राहिलेला नसल्यामुळे वडिलांच्या थकबाकीदाराच्या कारणाने त्यांचा अर्ज नामंजूर करणं खरं म्हणजे ही एक हास्यास्पद गोष्ट आहे आणि लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। यानंतर आमचा कायदेशीर लढा सुरू राहील। आम्ही न्यायालयामध्ये जाऊ आणि एक वकील म्हणूनच नव्हे तर एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी सर्व पत्रकार बांधवांना आणि जनतेला सांगू इच्छितो की नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार म्हणजे होणार। न्यायालयामध्ये शरयू भावसार यांचा अर्ज निश्चितपणे मंजूर होईल आणि पुन्हा जनतेला नगराध्यक्ष पदासाठी मतदान करण्याचा हक्क प्राप्त होईल याचा मला विश्वास आहे। शरयू भावसार यांचे वडील एकनाथ भावसार यांनी घरपट्टी थकबाकी असल्याने त्या कारणातून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती दिली आहे। शरयू भावसार यांचं 2023 साली लग्न झाल्यानंतर वडिलांची थकबाकी असल्याच्या कारणावरून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला। ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप यावेळी ॲडव्होकेट एकनाथ भावसार यांनी केला। आता हे प्रकरण पुढे वाढवलं जातं का, कोर्टाचं दार ठोठावलं जातं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण अनगर आणि दोंडाईचा या नगरपालिका सध्या भाजपने जिंकल्याचं चित्र आहे, त्याही बिनविरोध। त्यामुळे या 2 नगरपालिकांची चर्चा मात्र होते आणि आणखीन किती नगरपालिका अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत भाजपच्या ताब्यात येतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच धुळ्यातली ही निवडणूक याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा।